गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे माजी मंत्री असलेले शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे पुन्हा जाऊ शकतात, अशी राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर काहीसे नाराज असल्याचं दिसत आहे. यामुळेच ते हळूहळू या दोघांना टाळू लागल्याचं दिसत आहे. त्यामुळे अजित पवारांचं हृदय परिवर्तन होत असून लवकरच ते काका शरद पवार यांच्या आश्रयाला जाऊ शकतात, अशा चर्चा राजकीय वर्तुळात आता सुरू झालेल्या आहेत. आपल्या देशाच्या या राजकारणात विशेष करून महाराष्ट्रात कधी काय होईल याची शाश्वती नाही. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच आणखी एक महानाट्य पाहायला मिळू शकणार आहे. एकनाथ शिंदे हे देखील भाजपात नाराज असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जाते. पुन्हा मुख्यमंत्री होणार नसल्यामुळे त्यांचा आता भारतीय जनता पक्षात जीव रमेना. त्यामुळे ते सुद्धा आता भारतीय जनता पक्षातून बाहेर पडून ते एकतर पुन्हा मातोश्रीकडे जाऊ शकतात, असं काही राजकीय अभ्यासकांनी आपलं मत मांडलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना बाजूला सारून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी पक्षाला खिंडार पाडून महायुतीत सामील झाले आणि आमदारांसह महायुतीच्या सरकारमध्ये ते मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री झाले. पण आता या मंत्रिपदाचा प्रवास आता त्यांना थांबावा लागणार आहे. भारतीय जनता पक्ष जागा वाटपावर ठाम असल्यामुळं आता शिंदे आणि पवार नाराज असल्याचं बोललं जाते. त्यामुळे ते आता लवकरच महायुतीतून बाहेर पडणार असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जाते. त्यामुळे जर हे बाहेर पडलेच तर एकतर स्वतंत्र लढू शकतील, नाहीतर यांना पुन्हा आपली घर वापसी केल्याशिवाय पर्याय असणार नाही. जनतेच्या मनात असणाऱ्या रोषामुळे आता त्यांना पुन्हा निवडून येणं कठीण झालं आहे. त्यामुळे इकडे आड आणि तिकडे वीर अशी परिस्थिती निर्माण झाली. तर पुढे काय होऊ शकतं हे येणारं काळच सांगेल. त्यामुळे यांना आता घर वापसी केल्याशिवाय पर्याय असणार नाही. त्यामुळे यांना पुन्हा पक्षात घ्यावे का नाही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही आपण जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.